मंडळी, एका रात्रशाळेत चाललाय एक खास प्रेमाचा तास. बघूया त्यात आपल्याला प्रेमाचे किती नवीन धडे शिकायला मिळत आहेत ते. जे शिकवायला मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे इरसाल हास्यवीर. एक साथ नमस्ते. नमस्ते नमस्ते. बसा. माफ करा, मला जरा उशीरच झाला आज. हरकत नाही. कधी कधी एखाद्याची वाट बघण्यातच फार गंमत असते. जसा सूर्यास्त, हा. पौर्णिमेचा चंद्र, ओहो. बॅटिंगला येणारा धोनी ओहो. आणि ईशा मॅडम तुम्ही. आहा, ईशा मॅडम तुम्ही. एखाद्याची वाट बघावी लागली ना की त्याची किंमत फारच वाढते हा मॅडम. मोरे, मला ना तुमची ही गोष्ट फार आवडते. तुम्ही ना फार पॉझिटिव्ह आणि ऑप्टिमिस्टिक आहात. फार छान गोष्ट आहे. या वयात असं जगता आलं पाहिजे. या वयात म्हणजे असं किती सवय आहे माझं. आता पुढं 38 लागलाय मला. मोरे हा. 5वर 8 58 होतात, 38 नाही. अजून 2 वर्षांनी आहे ना तुमचा एक एक अवयव रिटायर व्हायला सुरुवात होईल. वासाड्या, तुला कोणी विचारला नाही? नाही असा मीटर आणि खाडकन उघडी ना तुझ्या डोक्यावर. बस. असा दिसून येतो ना कान पट्टा. आबाड बोलून जास्त बोलू नको. राजपूत मोरे, काय चाललंय? ए, येडागुडी. काय आल्या आल्या भांडताय? सॉरी तुमच्या कोणाच्याच लक्षात आलेले दिसत नाहीये. काय रात्रशाळा सुरू होऊन आज किती काळ झाला? मॅडम मी सांगू का? प्रकृती सांगू का मी तुम्हाला? काय मॅडम 6 महिने झाले पटकन आज. आता ये. बरोबर. 6 महिने झाले सुद्धा कळलंही नाही, हो की नाही? रात्रशाळा सुरू झाली तेव्हा 19 विद्यार्थी होते, हो. पण फक्त 4 सिन्सिअर विद्यार्थी उरलेत आता. आय एम प्राऊड ऑफ यू. तुम्ही कुठे प्राऊड आहो? तुम्ही तर अजून यंग आहो का ना? मोरे, प्राऊड नाही हो, प्राऊड म्हटलं. प्राऊड, मला अभिमान आहे तुमचा. तुम्ही सगळे दिवसभर आपापली कामं करता आणि तरीही न थकता न कंटाळता रात्रशाळेत येता. या वनिताताई दिवसभर घरकाम करतात, मोरे रिक्षा चालवतात, हो. कमलताई सकाळी लवकर उठून फुलं आणतात, ती दिवसभर विकतात आणि त्यानंतर तुम्ही रात्रशाळेत येता. तुमच्या चिकाटीला सलाम आहे. थँक्यू मॅडम. मला तर शाळेत येऊन शिकणं खूपच आवडून राहिलं ना बाप्पा. आणि म्हणूनच सकाळी उठून किती पण कष्ट करायला लागले ना तरी शाळा बुडवणं सोडतच नाही ना मी बाप्पा. हे गाणं कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय. मोरे हा? काही बोलायचं नाही, गाणं बिनं नाही, नीट बोलतायत त्या. मला त्यांचं बोलणं गैर आवडतं. हो का? मी पण आहे ना, म्हणजे दूध केंद्रात काम करतो ना, तर म्हणजे सकाळी 4ला उठावं लागतं मला. बरोबर. अशा दुधाच्या मोठ्या मोठ्या बुदल्या असतात ना, त्या अशा दोन्ही उचलाव्या लागतात. मग त्या अशा फटफटीला लावतो मी आणि फटफटीला अशी किक मारली की दूध 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 करत जातो. म्हणूनच दूध विकतो. म्हणूनच कौतुक आहे मला तुम्हा सगळ्यांचा. तुम्ही आदर्श आहात त्या सगळ्या अशिक्षित लोकांसाठी ज्यांना शिकण्याची इच्छा आहे. आणि आता तुम्ही लिहायला पण लागलायत. किती कौतुक आहे मला तुमचं. हे मोरे, त्या दिवशी 3 शब्द घरून लिहून घेऊन आले, तेही इंग्रजीत. म्हणजे काय? कुठले 3 शब्द होते सांगा बरं सगळ्यांना. द 11th प्लेस. बरोबर, द 11th प्लेस. आणि हे शिकवलं कोणी तुम्हाला? नाही, शिकवलं नाही कोणी, मग? पण परवा मला रात्री स्वप्न पडलं होतं. त्या स्वप्नात ना ती माझी आठवण काढत होती. ती एकटीच होती. माझ्या नावाने ओरडत होती, मोरे मोरे. मी खाडकन उठलो. मला त्या शब्दाचा अर्थ माहिती नाही, पण मी उठलो आणि खाडकन असा कागदावर लिहून घेतला तो शब्द. वा वा वा. The मी 11th. अर्थ सांगते ना तुम्हाला. द 11th प्लेस म्हणजे 11वी जागा. हो का? तुम्ही युट्यूबवर व्हिडिओज पाहिले नाहीयेत का अजून? अरे ए बघा, हा बघा, सगळ्यांनी व्हिडिओज बघा. मॅडम मॅडम हे काय चालू आहे असं मध्येच? असं काय करता? आपल्या माणसांचं कौतुक, प्रमोशन आपण नाही करणार तर कोण करणार? हा, तुम्ही एवढं थकून रात्र शाळेत येता याचं मी कौतुक केलं की नाही? अच्छा तसं. तसं आहे का? वा. आता तुमच्यासारख्या सुंदर मॅडम आम्हाला शिकवणार असतील तर आम्हाला आवडणारच ना. मोरे, तुम्ही ना थकत नाही कौतुक करून. मी सहसा कधी थकतच नाही. म्हणजे
म्हणजे आयुष्यात थकणं हा शब्द मला माहितीच नाही. छान छान छान. चला काय चाललंय, गप्पाच मारत बसायचंय का? पुस्तक उघडा, अभ्यास नाही नाही ऐका करूया. ना, मॅडम मॅडम एक मिनिट. काय? म्हणजे काय आता आम्ही रात्र शाळेत म्हणजे शिकतो, पण जे दुसरे पोरं पोरी असतात ना कॉलेजमधले त्यांच्यासारखं म्हणजे आम्हाला बी एन्जॉय करावं असं वाटतं बा. म्हणजे काय? म्हणजे आज रोज डे तर म्हणजे कॉलेजमधले पोरं पोरी कसे एकमेकांना गुलाब देतात, तर म्हणजे आम्हाला पण असं वाटलं की बा एकमेकांना गुलाब द्या. म्हणजे अरे बोला ना रे तुम्ही, मी एकटा बोलतोय ना रे. हाव ना बोला कोणी ते. मॅडम, ते रोज डे करायचं होतं ना, म्हणून मग मी गुलाब आणून ठेवले ना. कमळीताई, मी तुम्हाला जे आणायला सांगितलं होतं तुम्ही आणलं का माझ्यासाठी? त्यांना कळलं नाही, नेमन सांगा मी ना. काल तुम्हाला जे आणायला सांगितलं ते माझ्यासाठी आणलं का तुम्ही? काल सांगितलं होतं. वनिता ताई, तुम्ही सांगितलं मी आणणार नाही असं होईल का बरं? आणलंय ना. वा वा वा, फार छान उपक्रम आहे हा. हा. व्हेरी गुड व्हेरी गुड, मला आवडलेला आहे. हा, आम्ही आणलेत गुलाब म्हणजे काय. मोरे, तुम्ही नाही गुलाब आणलत मग? नाही, नाही, हा. मी स्वतःच एक गुलाब आहे. म्हणजे नाही काय, माझी त्वचा आहे ना गुलाबी गुलाबी आहे ना, हं, त्याच्यामुळे माझ्या घरच्यांनी माझं नाव गुलाबराव ठेवलं. असं आहे. मग नंतर काय रोग पडला का या गुलाबावर? हं? गुलाबाच्या डायरेक्ट बाबळीचा काटा झाला तो. वसाड्या माझ्यावर जळू नको हा. हं. नाही तर तुझं तुझं थोबाड बघ काय? बेडकाच्या छत्रीसारखं दिसतंय. अरे तुम्ही बायना पाठवड, मी बेडकाची छत्री हो. आहे, मग तू कुत्र्याची छत्री आहे दलिंदर. वसाड्या कुत्रा छत्री उघडतो. काय मग- बोलतो? मग छत्री त्या उघडतो, बापाने माझ्या बे- घर- बेडकाला छत्री मोरे, भांड- भांड मोरे, टाकू नका. हा. मोरे, अहो, भांडताय काय तुम्ही? आत्ताच म्हणालात ना रोज डे आहे, प्रेमाचा दिवस आहे. हा, हा. काय गुलाब द्यायचे? हा 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 मला द्यायचे ना, द्यायचे बोला. मला म्हणजे मला आहे ना कमळताईला गुलाब द्यायचे आहे. आग लागली तुझ्या गुलाबाला ती. का बरं? कमलाताई असं म्हणून ती तिला गुलाब देशील. नाही नाही नाही, ते चुकून चुकून सवय नाही झालं ते. मग? मला आहे ना, मला म्हणजे यांना यांना गुलाब द्यायचे आहे. कमळ हा गुलाब गुलाब पडतोय तो, घेऊन टाक. वा. बाप्पा, मला तर असं कोणीतरी कधीतरी गुलाब देईल असं वाटून पण नाही राहिलं ना बाप्पा. थँक्यू बर का शांभाऊ. अरे श्याम भाऊ नका ना म्हणू हो. श्याम म्हणा, श्यामू म्हणा, श्याम सुंदर म्हणा. जिभेला नको वाटायला बोलावंस हा. अरे तुम्ही नको ना मध्ये मध्ये नाक ए, पुसू. बस. माझ्या आणि यांचा रोज डे चालू आहे. हो हो, कमलताई तुम्ही बोला आता. बाप्पा, मी काय बोलू ना, म्हणजे काय बोलायचं मला सुचत नाही राहिलं ना बाप्पा. बाप्पा शब्द सोडून भाषा बोलून दाखवा ना बाप्पा. म्हणजे गणपती पण तितकं वेळा बाप्पा ऐकलं ना, तितकं वेळा आता यांच्याकडे नाहीच गं बाप्पा. वनिता ताई, तुम्ही फार पण- विनोदी येतो तुम्ही वनिता ताई. काही हरकत नाही कमलताई. एवढं छान गुलाब दिलं तुम्हाला, बोला आता. आता यांनी एवढं परमानं दिलं तर मला एकदम झाक वाटून राहिलं ना. परत एकदा थांबू बर का शंभू. अरे नका ना तुम्ही श्याम भाऊ म्हणू हो. वा 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 वा. पण मॅडम, मला पण आता कुणाला तरी गुलाब द्यावं असं वाटतं ना. द्यायच्या ना देऊ का मग मी? द्या ना, मग मी वाटच पाहतोय ना. मॅडम, मला की नाही परभाकर तुम्हाला गुलाब द्यायचं. अरे बापरे, याला अर्र, याला द्यायचा गुलाब. परभाकर, तुम्हाला पहिल्यांदा बघितलं ना मी, तेव्हा की नाही बाप्पा, तुम्ही मला एकदम शाहरुख खानच वाटलं ना.